तर मित्रांनो आता आपण आलो जिमवरनं. तर आजचा दिवस आपण म्हणजे डेली आता जिमचं पण एक नवीन आपण 90 डेजचा चॅलेंज घेतला. तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघू शकता. डेली मी टाकलं Instagram आणि यूट्यूबच्या शॉर्टवर. तर सध्या तर आपण रनिंगबद्दल बोलूया. तर आता आलो जिमवरनं. पहिला जातो फ्रेश वगैरे होणार आहे आणि मग निघणार आहे लगेच कामाला. तर बघूया आज कशी होती आपली आरती. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपलं संडे आणि आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे, कारण मी सध्या चालू मुंबईला आणि विचार आला आता ट्रिप घेऊन जायचा, कारण माझ्या मित्राचं सागर फूड आहे. आता तिकडे जाणार आहे. तर आपली गाडी तर आहे समोर उभी आहे. तर जाऊया गाडीत आणि आता व्लॉग स्टार्ट करूया आणि बघा पहिली ट्रिप आपल्याला कुठलं लागते. तर बघा आता मला ट्रिप लागली नवी मुंबईची. काय करू, 3 मिनिटाच्या अंतरावर होतो म्हणजे घरापासून तर 7 मिनिटावर होतं लोकेशन आणि मी 3 मिनिटं बाकी होते ते तिथं पोचलेलो. ती कस्टमरने राईड कॅन्सल केली. आता काय त्याच्या मनात आलं काय पाहिजे, चांगलं मी म्हणजे गेलो असतो. आता काय करा, कॅन्सल केली. आता इथं मी विचार करतो जातो आता तळेगावच्या रोडने, तिथनं जर कुठं लागली तर ठीक आहे, म्हणजे आपल्याला जाता येईल. ना आता लोणावळ्यावरनं तर फिक्स लागेल एवढी माझी 100% गॅरंटी. आणि का, कारण आज संडे या टायमिंगला सगळे विलामधनं हे करतात, निघतात. तर त्या मानाने जे सगळेजण बुकिंग शोधत राहतात कुठं काय वगैरे. तर हेच आहे पॉईंट की तिथनं ट्रिप लागायचं 100% शुअर. बघूया काय होते. आता सध्या तर मी इथं आता जातो हळूहळू पुढं, त्यानंतर मग बघूया. मी इथं लोणावळापर्यंत आलो आहे कामशेतच्या इथं. कंटिन्यू ट्रिप लागतात मलाड, जोगेश्वरी वेस्ट, राष्ट्रभूमी वेस्ट याच्यावर. फक्त मी विचार कसं पिकअप करू की नको. जसं आउटसाईड मी बोललो ना, आउटसाईड असेल तर पिकअप करेल, नाही तर नाही. रॅपिडोला तर माझ्या मला रॅपिडोचा रेट चेक करायचा आहे. मला याचं सायन्स साईडला म्हणून मला जोगेश्वरी त्या साईडची मी घेत नाही येते. तर कंटिन्यू जर वाजता तुम्ही बघू शकता पुन्हा इथं लाल लाल आहे, दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला. आणि ठीक आहे, मी स्क्रीनशॉट शेअर करतो. तर सध्या बघू इथं ट्रिप लागली तर ठीक आहे. आता लोकल इथे पण जास्त, त्यामुळे थोडा विचार करायला लागतो. बघूया काय होतं. बघू शकता 1500ची ट्रिप वाजते. ही जोगेश्वरी वेस्टची आहे, पण मला तिकडं जायचं नाही म्हणून मी एक्सेप्ट नाही करत आहे. बघू आता थोडा विचार करतो, त्यानंतर मग एक्सेप्ट करू. परत जोगेश्वरी वेस्टचीच वाजते. आणि एक त्यांचं पिकअप कुठं ते कळायला झालंय. पूर्ण इथं लाल 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 आहे. मग सर्च चालू आहे, गाड्या काय माहिती काहीतरी असेल. पूर्ण इथं सर्च आहे, सर्च. रॅपिडो वगैरे आता नाही पडत आहे, काय माहिती कोण रॅपिडो काय यूज करत नाही. बघूया काय होतं. हे बघा मालाड ईस्ट, काय आता बोलू, पण ज्या साईडला जायचं त्या साईडलाच पडतं ते. बघूया जर आउटसाईड असं काय असेल तर पिकअप करेल मी. कारण लोकेशन दाखवते 25 मिनिटं पिकअप, 20 मिनिटं पिकअप. तर ते प्रॉपर कुठलं ते माहीत नाही आपल्याला, म्हणून मी एक्सेप्ट नाही करत. म्हटलं जरा जवळपास जाईल त्यानंतर एक्सेप्ट करेल. कारण तिथला एरिया कुठला काय ते बघू, कारण स्टेशनपासून आपण पिकअप नाही करू शकत. परत जे रेसॉर्ट आहे वेट एन्जॉय का हा रेसॉर्ट आहे काय, तिथलं पिकअप नाही करू शकत. त्यामुळे मी विचार करतोय घेऊ की नको घेऊ, नाही तर मग बघूया काय होते. मला जर सायन त्या साईड, सायन माटुंगा दादर किंवा त्या साईडची पडली तर करेल मी एक्सेप्ट. म्हणजे या साईडची नाही, ते वेस्टला नको जायला. आज आज तसा संडे. आता हे बघा ही बोरवलीची येते, राणीग्राम बोरवली वेस्ट. संडे आज ट्रॅफिक पण नसेल मुंबईत. तर बघू काय होतं. मी त्या साईडला तर नाही जाणार, कारण असं या साईडचं म्हटलं तरी 1300-1400पर्यंत भेटेल. 300-350 वेस्टला जायचं, परत मला ईस्टला यावं लागलं, त्याशिवाय नको बोललो. विचार करतोय मी, बघू ट्रिपवर डिपेंड आहे. तर जसं पुढे जातं तसं ट्रिप वाजतात ते. जोगेश्वरी ईस्ट टोटल 2 तासाचा रस्ता आहे. बघू म्हणजे पुढची ट्रिप भेटली. जसं मी बोललो होतो की थोडं आउटसाईड पाहिजे, थोडं आउटसाईड पाहिजे. मी कम से कम 3 ट्रिप एक्सेप्ट केल्या, 3 ट्रिप त्यांनी कॅन्सल केल्या. एक भुलेश्वरची पण आली, पण एक विरा मंदिर आहे ना तिकडं नव्हते, पण तिथं लोक रिक्षा वगैरे असणारच, पिकअप करून देणार अर्थ नाही बोललो, म्हणून ती एक्सेप्ट केलेली मी कॅन्सल केली. त्यानंतर परत एक नवी मुंबईची गेली, तर फक्त स्टेशनच्या इकडला रोड आहे, मग काय फायदा नाही बोललो, तिथं पण पिकअप करून ना कॅन्सल केली. त्यानंतर मग खूप म्हणजे लोणावळा जायला एक टोल लागतो. टोलच्या अगोदर एक लोकेशन आली आहे, म्युझियम वगैरे काय आहे आउटसाईडला, म्हणजे बघतो जो रोडच्या एकदा राईटला आतमध्ये तिथे. तर त्याच्यावर समजतं की थोडं आउटसाईड आहे, पण नक्की मला 100% शुअर पण नाही मी. आता मी जेव्हा लोकेशनवर जाईल तिथं राईट टर्न आतमध्ये घेईल तेव्हा मला तिथे सिच्युएशनचा अंदाज येईल. जर वाटत असेल की बाबा इथं पण असं रिक्षा थांबतात ते, की इथं एस टी स्टँडला जायला किंवा तिथं जायला, तर आपल्याला जायला काय अर्थ नाही आहे, मग तिथं जाऊ शकत नाही. वाटलं तर एकदा तिथं विचारू काय जाऊन पिकअप करू शकतो का, बुकिंग वगैरे आहे. तर तसं काही करावं लागतं, रिस्क उगाच नको. बघूया काय. मी म्हणजे असं जास्त रिस्क वगैरे असेल तर मी स्वतः कॅन्सल करून जात नाही. रिकामा जायचं मुंबईला, मला एवढं काय हे नाही आहे. फक्त मी सांगतोय आउटसाईड असं तर आपण करू शकतो, कारण तिथं ना जसं तुम्ही बघता वेटनच्या बाहेर असं असतं टॅक्सीवाले, हे सगळे तिथे थांबलेले असतात. असे जर त्या जागी नसेल ना तिथं आपण पिकअप करू शकतो. तिथं ते तर येत नाही आहे ना. जर पॅसेंजरला जायचं तर तो हॉटेलच्या थ्रू जर कोण असेल त्यांच्या ओळखीचा ड्रायव्हर वगैरे त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट करून जर पिकअप करून घेत असेल तर वेगळी गोष्ट. तर ठीक आहे जाऊया आपण.
तर लोकेशन आणि लोकेशन गेला पिकअप करूया बघा. मी अंदाज पण घेतो लोकेशन गेला काय तर सांगतो. एक तर घेऊन जाऊया नाही तर मग कॅन्सल करतो. आलो इथं आपण लोकेशन जवळ. तर हा याला माहीत असं होणार एक हायवे एक्सप्रेस हायवे कनेक्ट होतो. आता आपण याच्यावरच जाऊ कदाचित एक्सप्रेस हायवे कनेक्ट करून. ते बघू आता तिथं लोकेशन गेला समजा इथं रूट कसं आहे काय मला पण इतकं माहीत नाही इकडला. आता त्याच्या पुढे गेला तर तिथं मेन माझा रोड स्टार्ट होतो मेन रेल्वे स्टेशनचा. रेल्वे स्टेशन आणि स्टेशनवरच आहे. स्टेट बाय स्टेट गेला इथं असेल माझ्यामध्ये 10 किलोमीटर काहीतरी 15 मिनिटाच्या अंतरावर असेल तिथं स्टेशन वगैरे. तर तिथं तर ड्रायव्हर वगैरे सगळे थांबलेले असतात. तिथं तर तुम्हाला पॉसिबल नाही पिकअप करणं कधी. तर लोक नाही पिकअप करून देणार. बाय तिथं आता इथनं आपण जाऊ शकतो. राईड घेऊ. मी त्यात दुसरी कस्टमरला फोन पण नाही केला. इथं तर काय दिसत नाही आहे. कस्टमरला आधी कॉल पण लावूया. जे आपण ट्रिप घेतात त्याने लोकेशन चुकीची टाकलेली. लोणाला वॅक्स म्युझियम टाकलंय पण ते आज सुनील वॅक्स म्युझियम पाशी. तर बोला इतका फरक आहे. आता काय करायचं. मी ट्रिप तर त्यांनी मला लोकेशन पाठवली इथं सुनील वॅक्स म्युझियम जवळ आहे. ते लोकेशन तर तिकडे आहे पूर्ण स्टेशनच्या रेल्वे स्टेशन त्या साईडला. तर काय माहिती इकडं पिकअप होते की नाही. मी तर जाऊन आता चाललो स्टेशन रोडला पूर्ण जाम आहे आणि मला लेट होतं जायला मुंबईला. तर त्यामुळे बघतो मी जर बाय चान्स जर ट्रिप भेटली तर दुसरी कुठे तरी ती घेईल नाही तर मग आपलं डायरेक्ट मी नॉनस्टॉप मुंबईला निघेल. तर बघूया कसं. जे होते रिसॉर्टचं चुकीचं आपलं म्युझियमचं चुकीचं लोकेशन टाकलेलं तर त्यांच्याकडे आलं इथं पिकअप करायला. इथं तर काही इश्यू वगैरे तर नाही आहे. तर करूया इथं पिकअप. त्यांना हे दिसलेत मला दिसलेत ते लोकेशनवर चाललो आहे आता. तर झाले आणि टोल वगैरे तर सगळे दिलं. मी 18 सिटीवरनंच आलो. तर आपल्याला किती भेटले ते बघूया लास्ट ट्रिपचे. हे जेव्हा आपल्याला भेटले 2221 रुपये आणि कस्टमरकडनं घेतले 2000. कमिशन किती आलं बोलायचं त्यामध्ये 800 रुपये. असे पण असतात विषय. आता काय करणार. ठीक आहे इथनं बघू ऑफलाईन जाऊया. जर बाय चान्स जर मी असं पण करू शकलो असतो की कस्टमरला बोलून की सर मी येतोय राईड तुम्ही कॅन्सल करा मी तुम्हाला घेऊन जातो. मी असं पण करू शकलो असतो. पण तुम्ही असं करून मुंबईला येताल तर तुम्हाला रिटर्नची ट्रिप भेटणार नाही असं पण आहे. ठीक आहे. तर थोडंफार विचार करून येत जावा. असं नका करू म्हणजे ते फ्रॉडमध्ये कॅल्क्युलेट वगैरे होऊ शकतं. तर ठीक आहे जाऊया आपण आता. कारण आणि हे पण सुशिक्षित लोक वगैरे आहेत. तर त्यापेक्षा म्हटलं आपण असं काही करू. पार्टनर त्यांनी फीडबॅकमध्ये वगैरे टाकलं तर काय करतात. अकाउंट जर परमनंटली ब्लॉक झालं तर काय करू शकत नाही. किंवा वॉलेटमध्ये त्यांनी ते पैसे मायनस केले तर काय करणार. तर त्यामुळं असं नाही केलं तेच बेटर आहे. ठीक आहे. तर बघूया आता इथनं पुढची ट्रिप. मला परत ट्रिप पण वाजली. पंचवटी नाशिकची मला वाजली आहे. पंचवटी नाशिक. आता मला तर नाशिकला जाऊन मी काय करू. इथं 5 मिनिटावरच आहे. 181 किलोमीटरचे 2100 ऑफलाईनच जातो कारण आपल्याला जायचं मला साखरपुड्याला. तर बघू साखरपुडा वगैरे अटेंड करतो. त्यानंतर मग बघू ट्रिप लागते की नाही. कार्यक्रमात जावं लागतं त्यावर डिपेंड आहे. आता कुठला लवकर लावला आपण 5:30 झाले. 6चा टायमिंग त्यांनी दिलाय ना. अरे साखरपुडा 700 आणलं होतं त्यांना लाव ना. तुला काय उपयोग आहे की नाही. आता सीट पर्यंत घातला. ते सांगा. तर साखरपुडा वगैरे झाला आणि आता निघलो मी पुण्याला जायला. आणि जाता आधी पहिलं CNG भरून घेऊया आणि मग जाऊया डायरेक्ट घरी. हा मित्रांनो आता आपण आलोय घरी इथं चिंचवडला पुण्यामध्ये. तर आजचा दिवस फक्त मी आजची व्हिडिओ बनवली यासाठी की काय काय डाऊट असतं की आपण पिकअप लोणावळावरून नाही करू शकत. हां नाही करू शकत पण असं जर थोडं आउटसाईड लोणावळा तर तिथनं आपण पिकअप करू शकतो. कारण तिथं लोकल्स वगैरे असं काय सुविधा अवेलेबल नाही आहेत. तिथनं तुम्ही करू शकता. मी सकाळी तुम्ही बघितलं जे मी शोरूममध्ये गेलो तर ते कुठं होतं काय त्या जागी तर तुम्ही पिकअप करू शकता. फक्त हेच वेट एन्जॉय जॉयचं रिसॉर्ट आहे प्लस रेल्वे स्टेशन झालं बस स्टँड झालं तिथं गाड्या उभ्या असतात तिथं तुम्ही पिकअप नाही करू शकत. तर सध्या वाजलेत बघा 2:41 झालेत. आपलं साखरपुडा वगैरे होऊन सगळे मित्र संगती जाऊन वगैरे खूप टाईम झाला. आम्हाला तिथंच मला निघता की 11:30 वाजलेले मुंबईवरनं घरनं आम्ही सगळे वगैरे हे करून एकसाथ. तर ठीक आहे असू द्या. आज होता संडे
मी सुट्टी जर घेतली असती, पण सुट्टीमध्ये घेण्यापेक्षा आपण असं बस वगैरे आहेत त्यातनं पैसे घेऊन जाण्यापेक्षा आपण अशी ट्रिप घेऊन जाऊया, आपल्याला पण परवडेल म्हणून मी ट्रिप घेऊन गेलो. आणि दादा रेस्टॉरंट नाशिकची पण लागलेली, पण आपल्याला जाऊ शकत नाही म्हणून जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर आजचा आपला दिवस मस्त की थोडाफार इथं स्पेंड झाला आहे. तर आता बघूया उद्यापासून सोमवार आहे, तर थोडेफार तर मी हे शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करतो. आणि एक 90 डेजचा अजून एक चॅलेंज ॲड केला आहे मी, फॅट टू फिटचा. जसं स्टार्टिंग आपण बोललेलो, पण माझ्यामध्ये 5 फॅक्चर चालता म्हणून माझं वर्कआउट चालू होतं. पण आता प्रॉपर जिम चालू केले, प्रॉपर डाएट चालू केले, प्रॉपर प्री वर्कआउट प्लस प्रोटीन वगैरे पण चालू केले. तर जास्त आता आज उद्याच्या तारखेपासून ते पुढचे 90 दिवस जास्त फोकस त्याच्यावर असणार आहे. तर शॉर्ट्स व्हिडिओ पण थोडेफार मी थोडा विचार केला निवांत वगैरे की कसं बनवायचं काय बनवायचं थोडा विचार केला आहे. तर बघूया तयार करा त्याचा रिस्पॉन्स कसा येतो काय येतोय. पण एवढंच ठरवलं आहे की काय पण असू द्या, फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, यश नक्की भेटेल आपल्याला. म्हणून मी जास्त विचार नाही करणार आहे. हे एवढंच बघणार आहे, 90 दिवस आहे माझे, हे 90 दिवस मी माझं प्रामाणिकपणे काम करणार, प्रामाणिकपणे व्हिडिओ अपलोड करणार. त्याचा रिझल्ट जे होईल ते होईल बघता येईल, म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. ते बोलतात ना मेहनत का फल आज नाही तो कल जरूर मिळत आहे. तर भेटेल, प्रयत्न करूया. तर ठीक आहे मित्रांनो, तर निघूया आता. तर बाकी कोणाला डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर इंस्टाग्रामची माझी आयडी आहे, यूट्यूबच्या बायोमध्ये डायरेक्ट मेसेज करा, नक्की रिप्लाय देईल. तर भेटूया आपण उद्या.